इचलकरंजी नगरपालिकेत 2 वर्षांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईत तत्कालीन मुख्याधिकारी आणि सध्याचे उपायुक्त प्रदीप ठेंगल तसंच तत्कालीन नगर रचनाकार रणजित कोरे यांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या दोघांची आज दिवसभर कोल्हापुरातील मुख्यालयात चौकशी केली। याबरोबरच त्यांच्या मूळ गावासह सध्या राहत असलेल्या घरांचीही झडती घेण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी ही माहिती दिली। इचलकरंजी शहरातील एका नागरिकाची गुंठेवारी प्रकरणातील फाईल पालिकेच्या नगररचना विभागात प्रलंबित होती। या फाईलवर मुख्याधिकाऱ्यांची सही घेऊन काम पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीकडून तडजोडी अंती 20,000ची लाच घेताना नगर परिषदेचे तत्कालीन नगररचना विभागातील शाखा अभियंता बबन कृष्णा खोत आणि खासगी व्यक्ती किरण कोकाटे या दोघांना नगरपालिकेच्या आवारातच 16 नोव्हेंबर 2021 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं होतं। या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी आणि सध्याचे उपायुक्त प्रदीप ठेंगल तसंच तत्कालीन नगर रचनाकार रणजित कोरे यांचाही सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं। यामुळे या दोघांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली आहे। या गुन्ह्यात 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्यानं त्यांना अटक करता येत नाही। मात्र कारवाईबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली। ठेंगल यांच्या मूळ गावातील घरासह ते राहत असलेल्या इचलकरंजीतील घरावर छापे टाकून झडती घेण्यात आली असल्याचं पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितलं। दरम्यान लाच प्रकरणात ठेंगल आणि कोरे यांचा सहभाग असल्याचं समजल्यानंतर इचलकरंजीत खळबळ उडाली आहे।